महाराष्ट्रात कुबड्या सध्या राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानी आलेल्या आहेत। त्याला कारणीभूत ठरलाय एक वक्तव्य। हे वक्तव्य कोणी केलं, त्याचा मतितार्थ काय, पाहूयात। कुठलीही युती म्हटली की त्यात तणाव आलाच। सध्याची सत्ताधारी महायुती देखील याला अपवाद नाहीये। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अलीकडच्या एका वक्तव्यामुळे महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। नेमकं काय सुरू आहे महायुतीत, पाहूयात। अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है, इसमें कोई ना नहीं। ऐकलत अमित शहा काय म्हणाले? भाजपला कुबड्यांची गरज नाही। आता हे विधान विरोधकांसाठी तर असू शकत नाही, मग उरलं कोण? बरोबर, महायुतीतले मित्रपक्ष। खरं तर भागीदार म्हटलं पाहिजे, कारण मैत्री ही गरज बघून केली जात नाही। युतीचं मात्र तसं नसतं। राजकारणातली सर्वात मोठी अपरिहार्यता म्हणजे युती। मग कुणी त्याला महायुती म्हणतं, तर कधी महाविकास आघाडी असं नाव ठेवलं जातं। असो, डिसेंबर 2024 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तेव्हापासून आजपर्यंत सतत कुरबुरींच्या बातम्या कानावर येतात। 3 दिवसांपूर्वी अमित शहा मुंबईत होते। प्रदेश भाजपच्या मुख्यालयाचं भूमिपूजन पार पडलं। या सोहळ्यात बोलताना शहा एक वाक्य म्हणाले, भाजपला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही, असं ते वाक्य होतं। महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी। भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमिट स्थान रखते हैं, उसी तरह से अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है, इसमें कोई ना नहीं। आता शहांनी मोठं विधान केल्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली नाही असं होणं अशक्यच। त्यांनी जर स्वबळाचा नारा आता दिला असेल नव्याने, तो 2014 साली दिला होता, मग परत आम्ही एकत्र आलो, बरोबर, लोकसभेला विधानसभेला। गरजेनुसार भारतीय जनता पक्षाला कुबड्या लागत असतात आणि गरज सरल्यावर ते स्वबळाचा नारा देतात। हा सरळ सरळ इशारा होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना। 144 मॅजिक फिगर असलेल्या महाराष्ट्रात आमच्याकडे 132 जागा आहेत, त्यामुळे जास्त लाड केले जाणार नाहीत, असा त्या विधानाचा मतितार्थ होता। आता यामागचं गणित पाहूयात। 288 जागांच्या विधानसभेत एकट्या भाजपकडे 132 जागा आहेत। शिवसेनेनं महायुती सोडल्यास भाजप 132 अधिक राष्ट्रवादी 41 म्हणजे एकूण 173 जागा। राष्ट्रवादीनं महायुती सोडल्यास भाजप 132 अधिक शिवसेना 57 म्हणजे एकूण 189 जागा। राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघांनी महायुती सोडल्यास भाजपला केवळ 12 जागांची गरज भासेल। तसं झालं आणि उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर भाजप 132 अधिक उबाठा 20 म्हणजे एकूण 152 जागा। भाजप शरद पवार एकत्र आले तर भाजप 132 अधिक पवार गट 10 अधिक अपक्ष 2 असे एकूण 144, म्हणजेच भाजपपेक्षा शिंदे आणि अजित पवारांना महायुतीची अधिक गरज आहे। एकनाथ शिंदेंच्या सततच्या दिल्ली दौऱ्यांमागे नेमकी हीच अस्वस्थता दिसते। एकीकडे शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनायचंय, राजकीय गणित मात्र त्यासाठी अजिबात अनुकूल नाहीये। मात्र म्हणून कुरघोड्या कमी झाल्यात असं अजिबात नाही। शिंदेंच्या दिवाळीतील दिल्ली वारीनंतर लगेचच फडणवीसांचे निकटवर्तीय आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे जैन बोर्डिंग प्रकरणी वादात सापडले। हा निव्वळ योगायोग नाही असं अनेक राजकीय जाणकार सांगतायत। त्याचप्रमाणे शिवसेनेचे अनेक मंत्री गेल्या काही महिन्यात वादात सापडले आहेत। मग संजय शिरसाट यांचं संभाजीनगरमधील हॉटेल प्रकरण असो किंवा सध्या चर्चेत असलेलं उरण जमीन प्रकरण असो, गृहराज्यमंत्री योगेश कदम हे देखील वरचेवर वादात सापडतायत। एकूणच जितकं दाखवलं जातं तितकं महायुतीत सगळं काही आलबेल नाही असं अनेक तज्ञांचं मत आहे। आता आगामी महापालिका निवडणुकीदरम्यान काय फटाके फुटतात ते पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।